नमस्कार मित्रांनो, सेक्शुअल लाईफ आणि फास्ट फूड याचं काय कनेक्शन आहे याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया। मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सायंटिफिक नॉलेज तुमच्या समोर ठेवण्याचा आणि तुम्हाला सांगण्याचा मी नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे। मित्रांनो, आज जमाना आहे फास्ट फूडचा। तुम्ही बघता, कदाचित जे की माझं ऑडियन्स असेल, तुम्ही पण आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा 3 वेळा डेफिनेटली फास्ट फूडकडे नक्कीच जाता आणि फास्ट फूड पदार्थ खाताच। मित्रांनो, इतकी घाणेरडी सवय आहे की इव्हन आपण आपल्या मुलांना पण ते लावतो आहे आणि त्यामुळे आपलं शरीराचं नुकसान किती होत आहे त्याचविषयी आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे। इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा लैंगिक समस्या हे एक तर निमित्त आहे, पण या समस्या का होतात या तुमच्या हृदय आजारामुळे होतात, तुमच्या गॅस्ट्रिक प्रॉब्लेममुळे होतात, तुमच्या लिव्हर टॉक्झिसिटीमुळं किंवा पॅन्क्रियासचे दोष असल्यामुळं या तुम्हाला लैंगिक समस्या होतात। पण आपण लैंगिक समस्याकडे लक्ष देतो, पण हे जे फास्ट फूडमध्ये जाऊन आपण हे जे इतर रोग आहेत हे आपण ॲक्सेप्ट करतो आणि आपण आपल्या शरीरामध्ये करून घेतो, हे अत्यंत चुकीचं आहे। कारण की फास्ट फूडमध्ये किंवा स्ट्रीट रोडवर जे विकणारे जे पदार्थ असतात हे खूप तेलकट असतात। त्याच्यातलं ते तेल असतं ते पाम तेलाचं म्हणजे जास्त प्रमाण असतं, त्याच्यामुळे ट्रान्स फॅट तुमच्या शरीरामध्ये जास्त जातं आणि डेफिनेटली 10 वर्षापासून जे तुमच्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यामध्ये फॅट जमा होणं किंवा ॲथेरोस्क्लेरोसिस होणं चालू होतं, तर ही प्रक्रिया 10-20 वर्षांनं झाल्यानंतर ही कुठंतरी ॲथेरोस्क्लेरोसिस प्लाक होतं। प्लाक झाल्यानंतर ह्या गाठी निर्माण, रक्तवाहिन्यामध्ये गाठी निर्माण झाल्यानंतर मग जेव्हा तुम्हाला चेस्ट पेन होतात किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन होतात, तेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि तुम्हाला ताबडतोब चुटकीनुसार तुम्हाला ताबडतोब औषधे घेऊन तुम्हाला बरं व्हायची तुमची इच्छा असते। पण मित्रांनो, असं नाही। ज्याप्रमाणे हे प्लाक व्हायला किंवा हार्ट डिसीज व्हायला किंवा तुमची इतर आजार होण्यासाठी किंवा ईडी व्हायला तुम्हाला एक 5-10 वर्ष लागतात, त्याचप्रमाणे आम्हाला डॉक्टर लोकांना ईडीची ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा हार्टचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आम्हाला पण तुम्हाला वेळ द्यावाच लागेल। तर मित्रांनो, चांगलं हेल्दी सेक्शुअल लाईफ किंवा चांगलं हेल्दी लाईफ ठेवण्यासाठी आजपासून तुम्ही फास्ट फूडचे पदार्थ टाळा, तळलेली पदार्थ टाळा, चायनीज आणि इटालियन पदार्थ 100% टाळा। त्यापेक्षा आपलं पिठलं भाकरी किंवा आपले शेंगोळे किंवा आपली चटणी भाकरी हे जे पदार्थ होते मित्रांनो, त्याला आपण विसरतो आहे। हे अत्यंत चुकीचं आहे, कारण पाश्चात्य देशापासून हे जे फास्ट फूडचे पदार्थ आलेले आहेत किंवा बर्गर आहे किंवा तुम्ही कोणतेही आता तुम्ही जंक फूड खाता, हे जे पदार्थ आहेत किंवा पॅक फूड खाता किंवा त्याच्यामध्ये आपले स्वीट खाता, हे एकदम अत्यंत चुकीचं आहे। आणि तुमचे शरीरामध्ये जे काही आज आजार होत आहेत 80% आजार हे फास्ट फूडमुळं आणि बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळंच होत आहेत, हे इथं लक्षात ठेवा। आणि आजपासून माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर आजपासून तुम्ही फास्ट फूड बंद करा आणि आपल्या लाईफस्टाईलला चेंज करा। रोज व्यायाम करा, स्ट्रेस फ्री राहा आणि चांगलं अन्न, पोषक अन्न, आपलं घरचं अन्न खा। ते मित्रांनो, आपलं घरचं अन्न म्हणजे अमृत आहे, त्याला तुम्ही विसरू नका। उगीच या फास्ट फूडच्या दुनियामध्ये तुम्ही पण वाहून जाऊ नका, अशीच माझी तुम्हाला विनंती आहे, कळकळीची विनंती आहे। मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर खरोखर समाजामध्ये लाईक करा, शेअर करा, जेणेकरून माझ्या या व्हिडिओमुळं कमीत कमी हार्ट डिसीज, इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि अजून काही आजार असतील ते आपल्या समाजामध्ये लाईफस्टाईलमुळे जे होत आहेत ते कमी झाले पाहिजे आणि जो औषधावर आपला खर्च होतो आहे तो कुठून कमी झाला पाहिजे। तो औषधाचा खर्च आपल्या चांगल्या लाईफस्टाईलसाठी वापरा। धन्यवाद मित्रांनो।